चौथा मुकाबला होगा राबोड़ी राबोड़ी स्पोर्ट्स राबोड़ी वर्सेस कांदुली स्पोर्ट कांदुली के बीच। दोनों टीम के कैप्टन आप मनोज मड़वी जो हमारे आयोजक हैं उनसे आप संपर्क करिए। राबोड़ी टीम के कैप्टन और कांदिवली टीम के कैप्टन आप मनोज मड़वी से संपर्क करिए। सामन्याकडे बोलूया। आपण बघतोय फलंदाजीसाठी अल्टिमेट स्पोर्ट मुंब्रा संघाचे दोन शिलेदार आणि पहिले षटक हाताळण्यासाठी ठाणे स्पार्टन संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज कर्णधार सुबोध। कर्णधार थोडासा पहिले षटक न हाताळता जे दुसरं पॉवर प्लेचं षटक येईल ते हाताळण्याचा मनसुबा व्यक्त करतोय आणि पहिला संधी देतोय सुबोधला। शाकीर आणि स्वप्नील ही जोडी मैदानाच्या आत स्ट्राईकला असेल तो शाकीर आणि नॉन स्ट्राईक असेल तो स्वप्नील। वेळेच्या बाबतीत दोन्ही संघांना प्रथमच सूचना देतोय 25 मिनिटाचा वेळ 5 षटकांसाठी। दोन्ही संघांना ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक। दोन्ही संघांना मैत्रीपूर्ण भावनेतून या खेळाचा आनंद घ्या। क्रीडा रसिकांना मनोरंजन आणि आनंद देण्याचा प्रयत्न करा ही सदिच्छा शुभेच्छा। पहिलं षटक पहिला चेंडू सुबोध राईट अप ओव्हर द विकेट। इथे मात्र डावी यष्टीला स्पर्श करून जाणारा चेंडू अराउंड लेग त्रिफळजीत पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद। क्लिंग बोर्ड के रूप में अराउंड दी लेग क्लिंग बोर्ड आउट किया था बल्लेबाज को। आपण जर पाहिलं फक्त स्पर्श करून गेला होता हा चेंडू। पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळला या गोलंदाजानं सुबोधनं। वेग होता आणि नंतर आपण पाहतोय की जो चेंडू वेगाने जातोय तो फक्त स्पर्श करून जातोय आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून जातोय। पहिल्या चेंडूवर यश प्राप्त करणं नक्कीच एक चांगलं गोलंदाज प्रत्येकरण किंवा एक चांगला प्रभावी गोलंदाज म्हणून उदयास येणं हे सूचिन्ह दिसते ते सुबोध मार्फत। आता मात्र अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघाला विचार करावा लागेल। पुढचा चेंडू सुबोध बॅच एज मात्र हो सुवर्ण संधी ते मित्र मिस होतोय। झेल घेतला जाईल की नाही असा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण होता आणि ते मात्र झेल सुटतोय। यस ये देख सकते हो थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद थी, पुल करने की कोशिश की थी। ये देखिए टॉप पिच लगी थी लेकिन ये दूसरे एफर्ट तीसरे एफर्ट में क्या छोड़ दिया। ये मुश्किल हो सकता है आने वाले कुछ गेंदों में क्योंकि मोहसिन एक खतरनाक बल्लेबाज है। सुबोध एक चांगलं षटक हाताळतोय। पुढचा चेंडू सुबोध इथे मात्र फोर्स करतोय। चेंडू वळतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये धावता सुरेख झेल अप्रतिम झेल। व्हॉट एफर्ट्स। रिप्ले में हम देखते जा रहे ऑफ साइड में बहुत ही करारा स्ट्रोक था लेकिन डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में खिलाड़ी दौड़ कर गए थे और बहुत ही जबरदस्त कैच पकड़ लिया। ये हाफ चांस था और हाफ चांस का फुल कर दिया इस खिलाड़ी ने बहुत ही खूबसूरत कैच पकड़ते हुए। ये दूसरा विकेट का पतन होता हुआ यहाँ पे अल्टिमेट स्पोर्ट मुंब्रा टीम का। आणि ही स्पर्धा आपण ठाणे परिसरामध्ये इन केबलवर 825 या क्रमांकाच्या चॅनलवर आपण घर बसल्या पाहू शकता। जे क्रीडा रसिक आमच्याशी यूट्यूबवर आणि इन केबलवर 825 चॅनलवर निगडीत त्या सर्व क्रीडा रसिकांचं रणजित फाउंडेशन परिवाराच्या वतीनं सहर्ष स्वागत। रणजित स्मृती चषक 2019 या स्पर्धेत पुढचा चेंडू सुबोध सुरेख चेंडू। पहा चेंडूचं व्हॅरिएशन कसं असावं, प्रत्येक चेंडू वेगळ्या अनुषंगाने कसं हाताळावं याचं उत्तम उदाहरण सादर करतो हा गोलंदाज। बहुत ही लाइन से अच्छी लाइन से गेंदबाजी कर रही है। इस वक्त देखा अपने ऑफ स्टंप के थोड़ी सी बाहर की गेंद थोड़ी सी ओवर पिच करी थी गेंदबाज ने लेकिन सीधे
विकेट कीपर के हाथों में जा पहुंची। नक्कीच हे दोन चेंडू जर निर्धाव हाताळले तर नक्कीच पहिलं मेडन षटक, पहिलं निर्धाव षटक हाताळण्याचा बहुमान मिळू शकेल तो सुबोधला. 2 गडी बाद करतोय, 2 चेंडू डॉटच्या स्वरूपात, असे हे 4 चेंडू. पुढचा चेंडू सुबोध राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फुलटॉस चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतोय, मात्र फेकी करेपर्यंत एक धाव घेण्याची संधी. इथे मात्र धावाची शक्यता, कॅप्टन तिथे मात्र थोडस चुकतोय आणि ते मात्र जे घडायला नाही पाहिजे ते घडतंय, थोडस बिघडतंय, परंतु आज धावचीच्या स्वरूपात बाद. हमने तुमको आणि नक्कीच त्यांना विचार करण्यासाठी प्रवृत्त करतोय की येणाऱ्या क्षणाला नक्कीच तुम्ही सावध राहा. पुढचा ये चेंडू देखिए गेंदबाजी का विश्लेषण देखिए इस ओवर में विकेट डॉट विकेट और डॉट, उसके बाद फिर से एक बार रन आउट के रूप में विकेट. पुढचा चेंडू सुबोध, षटकातील अंतिम चेंडू. हलक्याताना फक्त सॉफ्ट अँड जेंटल ड्राईव्ह केलं होतं आणि आपण पाहतोय चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल इनफील्डच्या तोपर्यंत संधी होती एक धाव घेण्याची आणि अशा पद्धतीनं पहिलं सफल षटक हाताळतोय सुबोध. 2 धावा खर्च करतोय आणि 3 बहुमूल्य गडी तो बाद करतोय. काय म्हणशील एकंदरीत या पहिल्या षटकाबाबत हेमंत? बहुत ही जबरदस्त गेंदबाजी, बहुत ही कसी हुई गेंदबाजी इस ओवर में. पहले गेंद के ऊपर क्लिंग बोर्ड के रूप में विकेट लिया था, पहला विकेट गया था. बल्लेबाज शाकिर आउट हुए थे 0 का चश्मा पॉइंट पे प्लैटिनम डक के ऊपर. उसके बाद हमने देखा मोहसिन आउट हुए थे कैच के रूप में, बहुत ही खूबसूरत कैच पकड़ लिया था. और कैप्टन आमिर, कोई जरूरत नहीं थी रन लेने की, लेकिन रन लेने की कोशिश की और रनआउट के रूप में आउट होकर पवेलियन में लौटे. और बहुत ही खूबसूरत गेंदबाजी, पहले ओवर में सिर्फ 2 रन खर्च किए और 3 विकेट लिए गेंदबाज सुबोध ने. जी जबाबदारी होती संघाच्या कर्णधारामार्फत सुबोधवर, त्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नैपुण्य त्यांनी प्राप्त केलं आणि जे संघाला हवं होतं तेच देण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न सफल ठरला आणि हे पहिलं सफल षटक पॉवर प्लेचं, शक्ती खेळाचं सुबोध मार्फत. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय स्वतः कर्णधार. गोलंदाजी मार्कवर येतो संदीप. नक्कीच एकसारखे चेहरे असले की नक्कीच 12th मॅनला देखील थोडासा प्रश्न पडतो की तो खेळाडू कोण आहे. इथे संदीप येतोय, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं महत्वाचं षटक. पायाभरणीला एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न होता अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघाचा, मात्र त्यांचे महत्वाचे 3 फलंदाज नाहकरित्या आपण पाहतोय की चांगल्या चेंडूचा सामना करताना बाद झाले. वेळेच्या बाबतीत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला सूचना, ठाणे स्पार्टन संघाला वेळेचा सदुपयोग करा. पुढचा चेंडू संदीप मार्फत, सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू, मान सन्मानपूर्वक चेंडूला फक्त सन्मान देतोय आणि जोपर्यंत चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षण अडवला जाईल तत्पूर्वी संधी मिळते फलंदाजाला 2 धावा घेण्याची. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते ती 4 वर. अशरफ खेळतोय 3 वर. यस, इसके बाद होने वाला आज के दिन का चौथा मुकाबला रहेगा. राबोडी की टीम टकराएगी कांदिवली टीम के सामने. दोनों टीम के कैप्टन मनोज मडवी से आप संपर्क करिए ड्रेस कोड के लिए और कैप के लिए. पुढचा चेंडू संदीप, अगेन सॉफ्ट अँड जेंटल ड्राईव्ह केलं होतं, चेंडू वळतोय मिडविकेट क्षेत्रामध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, सुरेख फेकी, फलस्वरूप फक्त 1 धाव. 5 चतुराई खेळ करणं हे दोन्ही संघाचं वैशिष्ट्य असतं आणि मात्र इथे मात्र जो चतुराईपूर्ण खेळ करण्याचा प्रयत्न करत फलंदाजांना त्यांना देखील नक्कीच रोखण्याचं एक चांगलं तंत्र अवगत होतंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या ठाणे स्पार्टन या संघाला. संदीप षटकातील पुढचा चेंडू, तर मात्र बॅकफुटला जातोय, चेंडूला पंच करतोय, चेंडू वळतोय,
कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये डीप मध्ये चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये अडवण्याचा प्रयत्न, जोपर्यंत अडवला जाईल फेकी होईल तत्पूर्वी संधी मिळते दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या 7 वर. स्टार्ट बहुत ही खराब हुई थी बल्लेबाजी करते हुए अल्टीमेट मुमरा टीम की, लेकिन इस वक्त अब बाजी संभालते हुए दोनों बल्लेबाज. संदीप शफल क्रॉस झाला, डावी यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आमच्याकडे वळत आहेत आणि ज्ञानेश्वर मुकादम जे गुणसंख्या लेखक आहेत ते वाईटची इथे मात्र नोंद करताना धावसंख्या 1 ने पुढे सरकते 8 वर. लेग स्टंप के बाहर गेंद को किया था. इस वक्त गेंदबाज संदीप ने वाइट का इशारा आता हुआ अंपायर द्वारा 1 रन का इजाफा और होता हुआ टीम के खाते में स्कोर जा पहुंचा 8 रन. संदीप फुल टॉस डिलिव्हरी ऑफ रिझनला खेळतोय, चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये वेगाने येतोय, फील्ड केलं जातोय, फेकी होते, मात्र फेकी व्यवस्थित न आळल्या कारणास्तव इथे 2 धावा अतिशय जलद गतीने पूर्ण करतायत हे दोन्ही फलंदाज. धावसंख्या दुहेरीमध्ये ती 10 वर. फुल टॉस गेंद थी ऑफ स्टंप के बाहर, कट शॉट खेल दिया था इस गेंद के ऊपर बल्लेबाज ने. आता मात्र सरळ चेंडूला हुक केलं जात आहे आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये सीमारेषे बाहेर जाणारा हा रणजित षटकार. शपल क्रॉस हुए थे, हुक किया था इस गेंद को लॉन्ग लेग की दिशा में सीधे बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. इथे मात्र आपण पाहतोय ड्राईव्ह केला जातोय, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामध्ये, जोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल फेकी केली जाईल तत्पूर्वी संधी मिळते ती 2 धावा घेण्याची आणि 2 धावाने इथे मात्र 2 षटकाच्या अंती धावफलकावर धावा नमूद होत आहेत. 9च्या सरासरीनं 3 गडी बाद 18 धावा. आता मात्र धावफलकाला थोडासा वेग येतोय, एक चांगली गती प्राप्त होत आहे. एकंदरीत 2 षटकांचा सामना इथे संपलाय. पहिल्या षटकात फक्त 2 धावा खर्च झाला होता, मात्र या षटकात 16 धावा खर्च होणं आता मात्र चिंतेची बाब असेल ती ठाणे स्पार्टन वागळे इस्टेट या संघाला. यस 2 ओवर की समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल हम देखें तो 18 रन 9 के औसत से अब बल्लेबाजी हो रही है. पहले ओवर में सिर्फ 2 रन आए थे और इस ओवर में कुल मिला के 16 रन खर्च के गेंदबाज संदीप ने. एक छक्का जरूर लगा था लॉन्ग लेग की दिशा में हुक शॉट. ये देखिए पावर प्ले का इशारा आता हुआ अंपायर द्वारा. ये बैटिंग पावर प्ले है. जिस प्रकार बल्लेबाजी करे बल्लेबाज स्वप्निल, ये बैटिंग पावर प्ले लेना बहुत ही जरूरी था. बॅटिंग पॉवर प्ले घेण्याचा संकल्प हा दुसरा शक्ती खेळाचा षटक असेल आणि हे दुसरं शक्ती खेळाचं षटक पाहिजे कुठला गोलंदाज हाताळेल. वेळेच्या बाबतीत ठाणे स्पार्टन आपल्याला सूचना केली जाते की आपण जास्त वेळ खर्च करू नका, वेळ अतिशय महत्त्वाचा आहे. आणि पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज अक्षयला मोर्चे मांडणीवर आणलं जातंय, कारण पॉवर प्लेचं षटक ज्या पद्धतीनं सुबोधनं हाताळलं त्याच अनुषंगानं हे अक्षयने हाताळावं अजून एक मानस किंवा उद्दिष्ट असावं ठाणे स्पार्टन वाघे इस्टेट या संघाचं. आणि तोच मनसुबा घेऊन अक्षय गोलंदाजी मार्कवर सज्ज. फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय फलंदाज अश्रफ आणि त्याला साथ देते स्वप्नील एक अप्रतिम षटकार ठोकला आणि त्यांनी तब्बल 13 धावांचं योगदान 6 चेंडूचा सामना करताना दिलं. एक चांगली फलंदाजी पाहायला मिळते स्वप्नील मार्फत. अक्षय मार्गस्थ होताना सामना करेल तो फलंदाज अश्रफ. पहिला चेंडू बॅकफुटला होता, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन क्षेत्र खाली, 1 बाउंड चेंडू लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर जातोय. सरळ 4 धावांसाठी रणजित चौकार. विकेट से आते हुए गेंदबाज, लेकिन खूबसूरत शॉट खेला लॉन्ग ऑन की दिशा में 1 बाउंस 4 रन्स के लिए. बहुत ही खूबसूरत शॉट आता हुआ अशरफ के बल्ले से. नक्कीच पॉवर प्लेचा खेळ करणं गरजेचं आहे आणि तोच शक्ती खेळ इथे मात्र सादर करतोय हा फलंदाज अशरफ खेळतोय 8 वर. संघाची एकूण धावसंख्या पोहोचते 22 वर. पुढचा चेंडू अक्षय इथे मात्र ऑन दी अप खेळतोय, चेंडू वळतोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑनच्या मध्ये, कुठलाही चान्स नाहीये क्षेत्ररक्षकाला आणि स्ट्रेट आपण पाहतोय साइड स्क्रीनच्या समोर हा चौकार.
सीधे बल्ले से खेला था, बराबर लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच में से। दो खिलाड़ी जरूर थे लेकिन उनके बीच में से गेंद निकल के चली गई सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। चौकरांच्या हॅट्रिक वर इथे मात्र बॅकफुट होतो, चेंडूला पूल करतोय, क्षेत्ररक्षक येतोय झेल खाली, मात्र एका हातामध्ये झेल इथे मात्र मिळू शकत नाही आणि ते दुर्दैव की झेल सुटल्यानंतर जी रणनीती असायला पाहिजे होती ती रणनीती चुकते आणि इथे मात्र थोडस बिघडतंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. बाद होतोय स्वप्नील, ज्यांनी 13 धावांचं योगदान दिलं आणि तो बाद झाला. 6 चेंडूचा त्यांनी सामना केला होता आणि त्यांनी 13 धावांचं योगदान दिलं. आता मात्र फलंदाजी मार्कवर येतोय क्रमांक 6 वर फुरकान. फुरकान हा फलंदाज युवा आहे, अनुभवी आहे आणि त्याच्याकडे नक्कीच चांगले फलंदाजी शैली अवगत असावी. पुढचा चेंडू अक्षय, षटकातील चौथा चेंडू. एकंदरीत 9 धावा खर्च करतोय 3 चेंडू हाताळून अक्षय. राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र बॅकफुटला जातोय, बॅटची आउटसाइड एज चाटून चेंडू आपण पाहतोय, शॉर्ट फाईन लेग मधून डीप मध्ये वळतोय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी त्रुटी आणि त्याचा पुरेपूर फायदा फुरकान आणि फलंदाज अशरफ घेताना 2 धावा पण पूर्ण करतायत. 2 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 29 वर. 2 रन जुड़ते हुए टीम के खाते में 29 रन बन चुके. इस पावर प्ले के ओवर में जरूर रन बने लेकिन एक विकेट भी गया रनआउट के रूप में. अभी भी 2 गेंदें शेष है इस पावर प्ले की ओवर की. अक्षय पुढचा चेंडू फुरकानसाठी, बॅकफुटला जातो, चेंडूला पूल करतोय, पॉवरफुल, वंडरफुल, चिअरफुल, सुपरफुल, सक्सेसफुल रणजित षटकार. पुल कर दिया गेंद को डीप मिड विकेट की बाउंड्री के बाहर सीधे 6 रन के लिए. ये लंबा छक्का आता हुआ बल्लेबाज फुरकान के बल्ले से. 2 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान फुरकान मार्फत मिळतंय. सुरुवातीची जी स्थिती होती दयनीय होती, आता मात्र मजबूत स्थितीमध्ये वळतोय तो फलंदाजी करणारा अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघ. पहा, नक्कीच तुमची डावपेच चांगली असली, तुमची रणनीती चांगली असेल, संयम असला तर नक्कीच तुम्ही चांगले धावफलक उभारू शकता. हे मात्र दाखवून दिलंय अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा या टीमनं. षटकातील पुढचा चेंडू अक्षय, राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र फुलर लेन डिलिव्हरी होती, बॅकफुटला जाऊन अप्पर बॅकलिफ्टनं खेळतोय चेंडू डीप मिड ऑन क्षेत्रामध्ये. एक धाव मिळते, दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न, मात्र सुदैव चातुर्यानं या 2 धावा पूर्ण होत आहेत फुरकान आणि अशरफ मार्फत. आणि अशा पद्धतीने 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा नमूद होत आहेत 12.33च्या सरासरीनं. 5 गडी बाद 37 धावा.
प्रकाश गोलंदाजीवर येतोय, चौथा गोलंदाज. राबोडी संघाचा कर्णधार आणि कांदिवली संघाचा कर्णधार तुम्ही मनोज मडवीशी भेटायचं आहे. आमचे आयोजक मनोज मडवी यांच्याशी भेटायचं आहे आणि टॉससाठी रेडी राहायचे. ही 2 षटकं संपल्यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. यावेळेस पूल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन बनवून शकणारे व्यवस्थित चेंडू इथे मिडबेकच्या दिशेने आहे, मात्र झेल त्या ठिकाणी सुटतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज आणि हे 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 39 या धावसंख्येवर. फटक्यामध्ये जी परिपक्वता असणं गरजेचं होतं ती परिपक्वता थोडीशी कमी होती आणि आपण पाहिलं की ज्या वेळेस झेलची संधी होती, झेलची संधी देखील जाते आणि धावचीची जी संधी निर्माण झाली होती ती देखील जाते. तेलही जातंय, तूपही जातंय, हाती राहते फक्त तुपाटणं. यस, पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन द ऑफ खेळला होता. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला मध्ये शतक तैनात आहे. चेंडू उचलून फेकी करेल त्याच्या अगोदर भरपूर वेळ होता दोन्ही फलंदाजाकडे 2 धावा पूर्ण करण्याचा. 2 धाव्याने धावसंख्या 41 या धावसंख्येवर पोहोचते. नक्की जेंटल क्रिकेट खेळण्याचा मनसुबा आता मात्र इथे अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघ करतोय, कारण ज्या वेळेला जे क्षेत्र खाली आहे त्या क्षेत्रामध्ये सन्मानपूर्वक खेळणं योग्य रणनीती आखतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. पुन्हा गोलंदाजी मार्कवर प्रकाश पुन्हा एकदा. यावेळेस चांगला फटका 5 केला चेंडूला. आपण बघतोय स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू होतो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर द विकेट बॅकफुटला गेला, चेंडूला फ्लॅश पंच केलं आणि चेंडू आपण पाहतोय मैदानाचं सौंदर्य सादर करताना कव्हर क्षेत्रामधून वेगाने सीमारेषेच्या जवळ जातोय. नक्की 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू दिलीप वेंगसरकर स्टँडच्या जवळून जातोय. 4 धावांसाठी रणजित चौकार. धावसंख्या पोहोचली ती 45 या धावसंख्येवर. हे 4थं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकावर थोडीशी आपण बघितलं होतं गडी बाद झाल्यानंतर सुद्धा मात्र नंतरच्या ज्या मिडल ऑर्डरचे बॅटिंग लाईन होती अप्रतिम बॅटिंग करताना दिसतात. आपण बघतो फुरकान यावेळेस आणि अशरफ अतिशय चांगली फलंदाजी. एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढला जातोय. 1 धाव पुन्हा करतात दोन्ही फलंदाज. 1 धावांनी धावसंख्या पोहोचते ती 46 या धावसंख्येवर. वेलकम हर्षद पाटील. चेक. दर्शन शिंगे आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेला मोठा फटका आहे लॉगांच्या दिशेने. शतरक्षक त्या ठिकाणी आपण बघतोय एफर्ट अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितच षटकार अडवलेला आहे त्या लॉगांच्या शतरक्षकाने. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवले असं सांगायला वावगं ठरणार नाहीये. यस, तिकडे यस षटकाराचा इशारा बनतांचा. निश्चितच ज्या वेळेस आपण बघितलं चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस पाय सीमारेषेला टच झाले होते म्हणून षटकाराचा इशारा होतोय. हे आपण बघू शकता रिप्ले मध्ये. निश्चितच आमचे व्हॉलंटियर लखन जाधव तिथे दक्ष आहेत आणि त्यामुळे नक्कीच हा षटकाराचा इशारा त्यांच्याकडून. 52 धावा. हॅलो चेक. हॅलो माईक चेक. हॅलो चेक. 2 रन्स. हॅलो चेक. चेंडूला चेंडू होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच तदनंतर जो मनसुबा केला हुक करण्याचा अप्रतिम होता आणि चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये हवीशी वार्तालाप करताना सीमारेषे बाहेर जातोय. कपिल देव स्टँडच्या मागे सरळ 6 धावांसाठी अप्रतिम लिलिया सादर करणार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज फुरकानच्या बॅटमधून. फुरकान इज ऑन फायर. जबरदस्त फटकेबाजी फुरकानची. 3 षटकार आतापर्यंत मारलेले फुरकान यांनी वैयक्तिक 22 या धावसंख्येवर खेळतोय फुरकान. हेमंत, जर पहिल्या षटकानंतर आपण जर विचार केला पहिल्या षटकात फक्त 2 धावा अॅनालाइज केलं होतं, फक्त 10 धावांवर हा सामना स्थिरावेल. मात्र तदनंतर जो आलेख वाढला, दुसऱ्या षटकात 16 धावा, तिसऱ्या षटकात 19 आणि चौथ्या षटकात त्याच्याही पुढे जाताना 21 धावा अर्जित करतोय अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा संघ. अल्टिमेट देतोय तो ठाणे स्पार्टन वागले स्टेट संघाला. एक षटक शिल्लक असेल. राबोडी संघाचा जर
कर्णधार किंवा प्रतिनिधी असेल तर लगेच आमचा टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी येऊन मनोज मडवी यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. आणि कांदिवली संघाचा श्रीकांत आपतेकर किंवा तुमचा जर प्रतिनिधी आला असेल तर लगेच तुम्ही मनोज मडवी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. शेवटचा तुम्हाला ऑफिशियल कॉल आहे, लक्षात घ्या. शेवटचं एक षटक शिल्लक. सुबोध गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतिशय चांगला फटका आहे. चेंडू येतोय मिड विकेटच्या दिशेने आमच्या सीमारेषा कक्षामध्ये. 6 धावांसाठी षटकार. जसं वातावरणामध्ये तप्त वातावरण निर्माण झालंय तसं क्रिकेटमध्ये तप्त वातावरण निर्माण झालंय. षटकार चौकारांचा पाऊस पडणार आहे, मात्र खेळ रंगतोय. सुबोध मागला ठरतो पहिल्या चेंडूवर. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर विकेट. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीप मध्ये खेळून काढला जातो. डीप मध्ये शतक तैनात आहे कपिल देव स्टँडच्या जवळ. मात्र या 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज आणि 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या पोहोचते ती 66 या धावसंख्येवर. आता आपण म्हणू शकतोय की धावसंख्या ही डेंजर झोन मध्ये जाताना दिसते. सलीमजी पटेल साहेब यांचं इथे शुभागमन होते. त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या परिवाराचे नक्कीच खंबीर पाठीराखे म्हणून सलीम पटेल यांना ओळखलं जातं. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न या वेळेला आपण बघतोय. चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते 1 धाव्याने. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या पोहोचते ती 67 या धावसंख्येवर. थोडंसं यावर्षी आपण बघतो लुक थोडंसं चेंज केलेलं आहे आणि फिटनेस जास्त ठेवलेली आहे. निश्चितच जिम मध्ये सुद्धा जास्त जाताना दिसतात. सलीम पटेल साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. वेलकम. श्रीकांत भोईर यांच्या आणि भोईर परिवाराच्या पाठी, रणजित परिवाराच्या पाठी नेहमी सदैव उभे असणारे सलीमजी पटेल, हार्दिक स्वागत. सुबोध यॉर्कर करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक चुकतोय. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने सीमाच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. लेग बायचा इशारा पंचांचा. टर्न होता गेल्या वर्षी अशाच प्रकारचा चेंडू हाताळला होता, मात्र तो चेंडू स्वैर होता. नंदू, कोण विसरू शकेल तो चेंडू, जो चेंडू खूप मोठा महत्वाचा होता आणि तो चेंडू नंदूने हाताळला होता. एका चेंडूमध्ये 11 धावांची गरज असताना अशा प्रकारचा चेंडू हाताळला गेला. पुढचा चेंडू सुबोध राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र रिटर्न क्रीजच्या जवळून जातोय चेंडू. असं वाटलं होतं फलंदाजाला की हा चेंडू स्वैर होईल, मात्र भ्रमनिरास होतोय. निर्धाव चेंडू. आरसीसी राबोड़ी कैप्टन, आपको आना है टॉस के लिए. आरसीसी राबोड़ी कैप्टन, दिस इज ऑफिशियल कॉल फॉर यू. आरसीसी राबोड़ी की कैप्टन ताबड़तोब आपको संपर्क साधना है कॉमेंट्री बॉक्स पर. यस, राबोडी यांना कांदिवली निश्चितच या वर्षामध्ये प्रथमच खेळताना दिसतील आपल्याला रणजी स्पोर्ट मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट. सुबोध पुन्हा एकदा हवे चेंडू आहे. पुन्हा एकदा मात्र डीप मध्ये शतकच्या नो मॅनलँडला चेंडू पडेल. 2 धाब्यासाठी धावतात दोन्ही फलंदाज आणि या 2 धावा पूर्ण करतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 73 धावा आणि 74 धावांचं टार्गेट असेल विजयासाठी. ते म्हणजे ठाणे स्पार्टन वागले स्टेट संघासमोर. येस, जाऊया आपण टॉस कडे. आरसीसी राबोड़ी कैप्टन, आपको टॉस के लिए आना है. पाचव्या विकेटसाठी 46 धावांची पार्टनरशिप ही आपण बघू शकता. अशरफ कुरेशी अँड फारुख फुरकान आपण बघतो. या 2 फलंदाजांमध्ये जबरदस्त फलंदाजी झाली होती. 30 धावा केल्या होत्या 12 चेंडूमध्ये. अशरफ यांनी फुरकान याने 24 धावा केल्या होत्या 8 चेंडूमध्ये. अटॅकिंग फलंदाजी फुरकान याची, ज्याने 3 षटकार सुद्धा मारले होते फुरकान याने. हे बघू शकता. चलिए, थैंक यू सो मच. अब चलते हैं टॉस की तरफ. हेमंत, मैं आपको यहाँ पर रोकना चाहूंगा. टॉस की प्रक्रिया पूरी करनी है. तो आरसीसी राबोड़ी कैप्टन, आइए टॉस के लिए आना है. उसी तरीके से बोरीवली बॉयज, आपको भी आना है टॉस के लिए. कांदेवाली बॉयज आइए. कांदेवाली बॉयज, टॉस की प्रक्रिया यहाँ पर पूरी की जाएगी. श्रीकांत, टॉस सड़िया. बिल्कुल, हमारे बीच सलीम पटेल साहब मौजूद हैं. माशाल्लाह काफ़ी अच्छा लुक और पर्सनैलिटी आपने बना ली है और एक बेहतरीन आवाज़ के भी मालिक हैं. हमसे पहले यहाँ पर जो मैचेस होते थे उनमें
इनकी आवाज का जादू जरूर रहता था। तो मैं रिक्वेस्ट करूंगा सलीम भाई, कुछ वक्त है टॉस की प्रक्रिया पूरी करने के लिए, इस टूर्नामेंट के बारे में 2 शब्द आप जरूर कहें। बहुत ही अच्छा आयोजन किया हुआ है। हमारे श्रीकांत भोईर और उनके बड़े भाई दोनों ने मिलकर काफ़ी अच्छा ग्राउंड को सजाया। इस वक्त इस ग्राउंड में जो कि काफ़ी राइट साइड में काफ़ी खड्डे थे, उसको भी इस बार उन्होंने भरनी करके हमारे मनोज मड़वी वगैरह उनकी टीम पूरी जो कि दिन रात मेहनत करके ये 10 से 12 रोज़ों में ये काम किया हुआ है। और इसके लिए मोहम्मद वगैरह जो है, हमारे साहिल, ये सब लड़के लोग, अयूब वगैरह, मंग्या हमारा राउत मंगेश राउत, इन्होंने भी काफ़ी मेहनत की हुई है और इस ग्राउंड को इस बार काफ़ी हद तक सजाया है, जैसे कि एक इंटरनेशनल ग्राउंड की तरह इसे सजाया हुआ है। और इस ग्राउंड पे जो भी टीम खेलती है वो तारीफ ही करके जाती है। श्रीकांत भोईर साहब जो कि हमारे काफ़ी अच्छे से आयोजन करते हैं और इसी तरह करते रहेंगे, ये हमारी उम्मीद है। उनके लिए मेरी तरफ से बेस्ट ऑफ लक है। थैंक यू। थैंक यू सो मच सलीम भाई। अब चलते हैं टॉस की प्रक्रिया पूरी करने के लिए। कांदिवली बॉयज के कैप्टन, मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा, आपको टॉस के लिए आना है ताबड़तोब। उसी तरीके से आरसीसी राबोडी के कैप्टन आ चुके हैं। आरसीसी राबोडी आइए। एक बड़ा खिलाड़ी जिन्हें माना जाता है, बिल्कुल काफी बड़े बड़े सितारे हैं इनकी टीम में, अमरोज खान, वेलकम। उसी तरीके से टॉस के लिए आना है श्रीकांत, जो कि कांदिवली बॉयज के कैप्टन है। और टॉस की प्रक्रिया यहाँ पर मैं रिक्वेस्ट करूंगा सलीम पटेल साहब, आपके शुभ हाथों से हो। कॉइन्स के बारे में मैं आपको जरूर जानकारी देना चाहूंगा। रंजीत चषक और यहाँ पर रंजीत फाउंडेशन, 2 में से एक कॉल देना है। तो बिल्कुल यहाँ पर एमरोज कॉल देना चाहेंगे। रंजीत फाउंडेशन, यहाँ रंजीत चषक आया है। तो बिल्कुल हमारे जितने भी मेहमान यहाँ पर उपस्थित है, सलीम भाई मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा आप मंच की शोभा बढ़ाइए। थैंक यू सो मच। तो बिल्कुल टॉस आपने जीता है श्रीकांत, पहले क्या करना चाहेंगे आप? हम लोग चेस करेंगे आज, क्योंकि सामने भी बहुत अच्छा टीम है, तो जितना कोशिश करेंगे कम से कम रनों में रोकने के लिए। कैसा लग रहा है आयोजन और नियोजन? आयोजन तो बहुत बढ़िया रहा है, क्योंकि हम लोग खुद 4 साल से श्रीकांत भाई के पीछे पड़े कि हमको ये टूर्नामेंट खिलाओ, तो ये साल हमको उन्होंने मौका दिया, उनके लिए धन्यवाद। थैंक यू सो मच। ज्यादा समय नहीं है इसलिए शॉर्टकट में ही आपका छोटा सा इंटरव्यू लेंगे। एमरोज, कैसा लग रहा है थाना में इतना बड़ा, आपने तो बड़े बड़े टूर्नामेंट्स खेले, 10 PL तक के गए हो, लेकिन इस वक्त थाना का ये वर्ल्ड कप माना जा रहा है, कैसा लग रहा है ये टूर्नामेंट आयोजन और नियोजन के माध्यम से? ये टूर्नामेंट तो बहुत अच्छा होता है और इस बार हमको खेलने का मौका मिला है, तो हम लोग जीतने का इंशाल्लाह कोशिश करेंगे। बिल्कुल काफी बड़ा आयोजन और नियोजन है। और साथ ही साथ अगर आप टॉस जीतते तो क्या करना चाहते? हम लोग भी फील्डिंग ही करना चाहते हैं। वैसे भी बैटिंग आई है, कितने रन बनाने की कोशिश होगी? हम लोग 60+ करने की कोशिश करेंगे। बिल्कुल, आपकी टीम में आज अख्तर शेख हैं? हाँ, अख्तर भी है, सब लोग हैं। थैंक यू सो मच। आपसे ज्यादा समय नहीं है, मैच की शुरुआत करनी है, तो चलते हैं फिर से एक बार कमेंट्री बॉक्स की तरफ। टॉस जीतने वाली टीम है कांदिवली बॉयज ने टॉस जीतने के बाद गेंदबाजी करने का यहाँ पर निर्णय लिया और अपनी सहयोगी टीम को आमंत्रित किया है यहाँ पर बल्लेबाजी के लिए आरसीसी राबोडी को। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थँक यू। सामन्याला सुरुवात, पहिला चेंडू, गोलंदाज मोहम्मद. इथे आपण पाहतोय 10 मिनिटं वेळेच्या आपण उशिरानं चाललोय. पहिला चेंडू निर्धाव हाताळतोय हा गोलंदाज मोहम्मद. फलंदाजी करणारा सुबोध आणि संदीप हा फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईकला येत आहेत. स्वतः कर्णधार सुबोध. थैंक यू सो मच मान्य श्री प्रथमेश ब्रॉडबैंड के मान्य श्री रत्नाकर भोईर सर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि सर आपको मंच की शोभा बढ़ानी है, तो प्लीज आइए मंच पर। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। और जिस तरीके से सबका साथ और सबका विकास होता है, उसी तरीके से इनका भी साथ हमें मिला है, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद करते हैं। प्लीज सर आइए, सुस्वागतम। आपण पाहतोय लीडिंग एज लागली होती आणि चेंडू फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये गेला होता, मात्र 1 धाव मिळते सुबोधला. कर्णधार संदीप इथे आपण पाहतोय.
इथे मात्र अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न, पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, एक आगळा वेगळा फटका आणि फलंदाज कर्णधार संदीप याच्या खेळीचा अंत. कुठल्या प्रकारे फलंदाज बाद झाला होता. अप्पर कट करण्याचे प्रयत्न होता, मात्र पॉइंटच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये झेल जातो आणि हा फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय. जशी स्थिती झाली होती अल्टिमेट स्पोर्ट्स वाघे इस्टेट या संघाची, तशी आता मात्र इथे ठाणे स्पार्टन या संघाची, अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा वर्सेस ठाणे स्पार्टन वाघे इस्टेट ठाणे असा हा सामना, अशी ही लढत. एकंदरीत लक्ष आपण पाहतोय तर 74 धावांचं लक्ष, 14.80 धावांचा प्रति षटकामागे आस्किंग रन रेट. दुसरा चेंडू मोहम्मद, इथे मात्र पल्लू स्ट्रोक, इम्प्रोवाइज स्ट्रोक. चेंडू आपण पाहतोय आयुष्यमान भवचा आशीर्वाद घेतला जातोय. प्रयत्न चांगला होता, एफर्ट चांगले लावले होते. कपिल देवची आठवण जागृत करणारा हा क्षण होता. 1983चा वर्ल्ड कप कोण विसरेल अशा प्रकारचा झेल टिपला होता कपिल देव सरांनी, आणि त्या झेलची आठवण करून देणारा क्षण आला होता. मात्र सुदैव इथे मात्र झेल सुटतोय आणि 2 धावा देखील मिळत आहेत. यस, निश्चितच यावेळेस बघितलं आपण पल्लू शॉट, स्कूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अक्षय याने, आणि झेल जरूर सुटला होता. 2 धावा येतात. 2 धावाने अक्षय आपलं खातं खोलतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 या धावसंख्येवर. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, इथे मात्र फसतोय, चकित होतोय तो हा फलंदाज अक्षय. निर्धाव चेंडूची सांगता हे पण बघितलं, ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरच्या चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. पुढचा चेंडू इथे मात्र फ्रंट फुटला येतोय. चेंडूला इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू वळतोय कव्हर क्षेत्रामधून सीमा रेषेकडे. 4 धावांसाठी अप्रतिम रणजित चौकार. या ठाणे जिल्ह्याची शान, कल्याण डोंबिवलीचा सन्मान, ही क्रिकेटपटूंची यस, थँक्यू. 1 षटकाची समाप्ती. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 धावा ठाणे स्पार्टन वागले स्टेट संघाची. जवळजवळ 74 धावांचं मोठं लक्ष आहे, मात्र या 7 धावा फार कमी पडतील. सूचना असेल राबोडी संघाचा कर्णधार आणि श्रीकांत आपटेकर कांदिवली संघाचा कर्णधार, आपली प्लेइंग लिस्ट आमच्यापर्यंत लगेच पोहोचवायची आहे, हे लक्षात घ्या. इथे आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये नक्कीच जो गडी बाद झाला संदीप, तदनंतर थोडंसं धावांना आता मात्र एक चांगला आलेख प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोय अक्षय, आणि पहिल्या षटकाच्या अंती 7 धावांवर समाधान मानतोय. 14.80 ची सरासरी आवश्यक असताना 7 धावांना पाया रचणं योग्य असेल का, हा देखील एक प्रश्न विचारतोय तो संपूर्ण क्रीडा रसिक. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय. आणखीन जर पण बघितलं तर ह्या ज्या ट्रॉफ्याज आपण बघतोय, 6 एक जबरदस्त आकर्षक ट्रॉफ्या ज्या आपण आलेल्या आहेत, त्या भगवान विष्णू मडवी यांच्याकडून ह्या ट्रॉफ्याज झालेल्या आहेत. त्याच्यानंतर ही जी सजावट आपण बघतो ग्राउंडची, ती सजावट मनीषा इव्हेंट कंपनीचे मालक रुपेश भोईर यांच्याकडून, त्याच्यानंतर आपण बघतो प्रथमेश ब्रॉडकास्टचे मालक रत्नाकर भोईर यांच्याकडून सुद्धा नेटची व्यवस्था झालेली आहे. सर्वांचा हार्दिक आभार, धन्यवाद. फुरकान येतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक महत्वाचं दुसरं षटक हाताळण्यासाठी सामना करेल तो फलंदाज सुबोध. राईट ओव्हर द विकेट, बॅटची एज. इथे मात्र नशिबाची साथ घेऊन चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये वेगाने जातोय. नशिबाच्या साथीने आलेला हा रणजित चौकार. थोडासा गाफील राहिला होता. इथे मात्र ऑन दी अप खेळतोय. लॉंग अपच्या वरून चेंडू जाईल का हा प्रश्न होता, मात्र तिथे रोखलं जात आहे आणि झेलचीच्या स्वरूपात फलंदाज इथे मात्र सुबोधच्या खेळीचा अंत.
बघितला अप्रतिम झेल टिपला लॉंग ऑफच्या शतरक्षकाने अप्रतिम झेल टिपला जातोय आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय ठाणे स्पार्टन वाघली स्टेट या संघाचा. सुबोध सारखा चांगला फलंदाज बाद होतोय. ज्या फलंदाजाकडून मोठी अपेक्षा होती तोच फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. 11 या धावसंख्येवर दुसरा फलंदाज बाद होतोय या संघाचा. नक्कीच संदीप बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं की सुबोध संघाला सावरेल, संघाची नक्कीच आशा निर्माण करेल. मात्र सुबोध मार्फत प्रयत्न झाले होते, मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये आणि तो झेलचीच्या स्वरूपात इथे मात्र फुरकानच्या गोलंदाजीवर दुसऱ्या चेंडूवर बाद होतोय. 11 धावा धावफलकावर. अजूनही विजय लक्ष गाठण्यासाठी 63 धावांची गरज. 63 धावा अजूनही विजयासाठी आणि चेंडू शिल्लक आपण पाहतोय ते तब्बल 22. पुढचा चेंडू फुरकान राईट ओव्हर द विकेट. इथे मात्र चेंडूला स्वंग करण्याचा प्रयत्न. चेंडू वळतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न. धावाची शक्यता आणि ते मात्र आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला होता. चांगलं क्षेत्ररक्षण झालं, थ्रो झाला, गोलंदाजी हातामध्ये हे आपण पाहू शकता. सरळ चेंडू हातामध्ये आल्यानंतर एका ऍक्शन मध्ये चेंडूला स्टंपला लावलं होतं आणि हा धावचीच्या रूपाने फलंदाज बाद केला जातोय. हे आपण बघू शकता. जसा चेंडू हातामध्ये आला लगेच स्टंपला लावलं होतं गोलंदाजाने. नक्कीच मिली सेकंदचा फरक असतो आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात आणि एखाद्याच्या आशा देखील उद्ध्वस्त होतात आणि तोच इथे मात्र क्षण आणि आपण पाहतोय फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. शुभम येतोय क्रमांक 5 वर. इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न बॉलो बॅक ड्राईव्ह होतोय आणि स्वतःच्या फॉलो मध्ये चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडू. नक्कीच संयमानं खेळणं हे नक्कीच तंत्र असावं, मात्र किती संयमानं खेळावं हे देखील एक तंत्र बाळगावं. फुरकान एक चांगला गोलंदाज आपण पाहतो. पहिल्या चेंडूवर जरी 4 धावा खर्च झाल्या असेल तरी मात्र संयमानं गोलंदाजी. इथे मात्र ऑन दी अप खेळतोय. चेंडू मात्र वळतोय तो काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये आणि ते मात्र झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद. झेल टिपला आणि आणखीन एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र संकटमध्ये सापडतोय तो म्हणजे ठाणे स्पार्टन वागले स्टेट संघ. थैंक यू सो मच हेमंत. हमारे बीच यहाँ पर स्टार ऑफ ठाणे, प्लीज वेलकम मिस्टर अख्तर शेख, जिन्हें प्यार से अक्कू कहा जाता है. अक्कू आना है आपको मंच के ऊपर. आपका यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर होगा. 10PL हो, दुबई हो, कुवैत हो, कतर हो, कहीं पे भी हो, गली में हो, मोहल्ले में हो, ये सितारा अक्सर हमें यूट्यूब के माध्यम से खेलता हुआ नजर आता है. तो प्लीज वेलकम स्टार ऑफ ठाणे अख्तर शेख. शेवटचा चेंडू आपण पाहतोय या षटकातील फुरकान क्षेत्ररक्षणाचं व्याळ व्यवस्थित विणतोय आणि थोड्याच वेळात आपल्यामध्ये 10PL खेळणारा खेळाडू अख्तर शेख इथे दाखल होतोय आणि त्याचं आम्ही रणजित फाउंडेशन, रणजित स्पोर्ट्सच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय या मान्यवर कक्षामध्ये. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर थोड्याच वेळात पाहणार आहोत अख्तर शेखला. अंतिम चेंडू फुरकान डावखुऱ्या फलंदाजसाठी, शुभमसाठी राईट ओव्हर द विकेट. चेंडू हुक करण्याचा मानस. चेंडू हवेमध्ये झेलची संधी आणि ते मात्र झेल धरतीला दान होतोय. लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय. दुसरी धाव घेण्याचा मानस होता आणि 2 धावा पूर्ण. अशा पद्धतीने 2 षटकांची समाप्ती. धावफलकावर धावा नमूद होत आहेत 7च्या सरासरीनं. 14 धावा 4 गडी बाद. बिल्कुल अख्तर शेख हमारे बीच आ चुके हैं और हमारे पूरी कमेटी मेंबर्स की ओर से, इनकी हाल ही में शादी हुई है तो ढेर सारी शादी की शुभकामनाएं अख्तर शेख आपको. रंजीत फाउंडेशन की ओर से, रंजीत चषक की ओर से आपको शादी की ढेर सारी शुभकामनाएं. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. चेंडू फळीमधील हे द्वंद्व युद्ध कशा पद्धतीने प्रखर होईल की नक्कीच त्यांना म्यान करण्यात यश मिळेल ते इथे मात्र अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा मार्फत पाहायचं काय घडतंय काय बिघडतंय या ऐकूया महाराष्ट्राची मायबोली मराठी या भाषेमध्ये हेमंत पाटील मार्फत. मैं रिक्वेस्ट करूंगा मोहम्मद वारिकर साहब से कि आपके शुभ हाथों से यहाँ पर स्टार ऑफ ठाणे को नवाजा जाए. मैन फ्रॉम ठाणे, प्लीज कैमरामैन आपको ये दृश्य कवर करना है. बिल्कुल
अख्तर शेख अक्कू के नाम से मशहूर ये खिलाड़ी, इनका स्वागत और सत्कार मोहम्मद वारिकर साहब के शुभ हाथों से सम्मान चिन्ह और फूलों का गुलदस्ता देकर किया जा रहा है। थैंक यू सो मच। चलते हैं कमेंट्री बॉक्स की ओर। खूप खूप धन्यवाद शहजाद एंड संदीप मोरे। पावर प्लेचं षटक आहे हमारे बीच यहाँ पर यंग डैशिंग पर्सनैलिटी सलीम पटेल साहब भी मौजूद हैं। महेश मड़वी साहब से मैं रिक्वेस्ट करूंगा कि उनका स्वागत और सत्कार यहाँ पर जरूर करें। रंजीत फाउंडेशन की ओर से, रंजीत चषक की ओर से आपका यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है। बिल्कुल सलीम पटेल साहब, ओवर टू कमेंट्री बॉक्स। बघितलं पण यावेळेस पाचीची जोरदार अपील झाली होती आणि हा फलंदाज बाद होतोय। पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त करतोय गोलंदाज अल्ताफ। हे बघू शकता आपण सलीमजी पटेल यांना सन्मानित केले जाते महेशजी मडवी यांच्या शुभ हस्ते। रणजित चषक मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करणं हे बघू शकतो आपण। राईट आर्म राऊंड विकेटचा मारा, अँगल बनवण्याचा प्रयत्न, मधील लिस्टवर बरोबर चेंडू होता, खाली राहिला होता आणि एक जबरदस्त डिलिव्हरी, फ्लम एलबी सापडतोय हा फलंदाज। सुमित यावेळेस आपण बघितलं शॉटने फक्त टर्न करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साइडच्या दिशेने, चुकतो फलंदाज आणि निर्धाव चेंडू जातोय। 6 धावांची आणखीन आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत ते 16। जवळजवळ आता जर आपण बघितलं 22च्या सरासरीने वाटचाल करावी लागेल विजयासाठी। स्किंग रिक्वेअर रन रेट बघा 22.50चा। यावेळेस आपण बघितलं थोडासा खाली गेला होता चेंडू, निश्चितच पुन्हा एकदा डॉट चेंडू लागतो गोलंदाज। सामना असा वाटायला लागला की एकतर्फी सामना होतोय की काय, हे म्हणतं मानसिक दबाव वाढतोय आता मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघावर नाही तर फलंदाजी करणाऱ्या संघावर। नक्कीच चांगलं अल्टिमेट दिलंय मुंब्रा संघानं। पुन्हा एकदा अल्ताफ याचा ऑन द राइज खेळतो, चेंडूला लॉगाच्या दिशेने सीमारेषा बाहेर येतो चेंडू, 6 धावांसाठी षटकार। खेळ होता, सरळ चेंडूला स्वंग केलं होतं आणि खेळाडू कक्षाला मानवंदना देणारा हा, खेळाडूंच्या प्रती आदर भाव व्यक्त करणारा हा अप्रतिम षटकार। यावेळेस पुन्हा एक स्लॉक स्वीप केलेला आहे मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता, सुरेख झेल टिपला जातोय आणि हा फलंदाज संकटामध्ये सापडतोय, काहीच चांगलं होताना दिसत नाही ठाणे स्पार्टन वाकले स्टेट या संघाचा। मात्र त्याच्या विरुद्ध जर आपण बघितलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय अल्टिमेट स्पोर्ट मुंब्रा हा संघ। अल्ताफ अंतिम चेंडू घेऊन जाईल, राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेस बघितलं आपण स्टँडच्या वरून जातोय की लेग स्टंपच्या बाहेर होऊन जातो चेंडू, हा यस लेग स्टंपच्या बाहेरून गेला होता। वाईटचा इशारा, पंचांचा एक अतिरिक्त धाव जरूर जोडते टीमच्या खात्यामध्ये। धावसंख्या पोहोचती 21 धावा। आपण बघू शकता, पाहू शकता कशा पद्धतीने चेंडू हाताळला गेला। डाव्या एस्टनच्या थोडस बाहेर कट झाला होता आणि त्याच कारणाचं पंच व्यवस्थित निरीक्षण परीक्षण करतायत आणि चेंडू स्वैर घोषित करतायत। लास्ट बॉल टू गो ऑन द राइज, वाइड ऑफ लॉंगाच्या दिशेने सीमारेषा जवळ सुरेख झेल टिपला जातोय, आणखीन एक फलंदाज बाद। आता मात्र एखादा चमत्कारच या सामन्याचं चित्र बदलू शकतो। आपण पाहू शकतो उत्तम बॅकलिपचा वापर केला होता, मात्र जी शक्ती खर्च करणं अपेक्षित होतं या फटक्याच्या मागे लॉंगॉनच्या दिशेनं चेंडू खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षक तैनात असल्या कारणानं संधी निर्माण होते आणि फलंदाज झेलचीच्या स्वरूपात बाद होतोय। आता मात्र नक्कीच दैव तारणं गरजेचं। आपण पाहू शकता काही खेळाडू हे नक्कीच झाडांवर बसून क्रीडा रसिक देखील या खेळाचा आनंद घेत आहेत। हे बघू शकता, याला बोलतात क्रिकेटचा वेड। क्रिकेट पाहण्यासाठी झाडावर उंच बसलेले ते प्रेक्षक हे बघू शकता। हे बघतात रणजी स्पोर्टची जी ही स्पर्धा आहे त्याचं हे
आनंद घेताना दिसतात हे आपले प्रेक्षक. वेलकम एव्हरीबॉडी. सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबॉडी. हे बघू शकता बॅटिंग अनालिसिस काहीच जास्त काही करू शकला. कुठला फलंदाज चांगली पार्टनरशिप होऊ शकली नाही. 0 धावसंख्येवर संदीप सुरुवातीला बाद झाला होता. त्याच्यानंतर बघा सुबोध सुद्धा लवकरच बाद झाला होता. मात्र अक्षय महाडिक हा चांगला फलंदाजी करत असताना बाद झाला होता. रनआउटच्या रूपेने थोडासा दुर्भाग्यपूर्वक बाद झाला होता. त्याच्यानंतर बघितलं तर चांगली फलंदाजी कुठल्याच फलंदाजी केलेली नाही आहे. बघितलं बॉलर्समध्ये बघितलं मोहम्मद 7 धावा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर फारुख फुरकान यांनी 7 धावा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर बघितलं अल्ताफ यांनी फक्त 7 धावा. प्रत्येक गोलंदाजाने 7 धावा खर्च केलेल्या आतापर्यंत. हा एक को-इन्स्टिट्यूट आहे. 21 धावा 7च्या सरासरीने 14.80ची सरासरी आवश्यक असताना अशा प्रकारचं क्रिकेट होणं नक्कीच संघाला एक धोक्याच्या खाईमध्ये टाकणं असं म्हणावं लागेल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 53 धावांची गरज. भरपूर धावांची आवश्यकता आहे. निश्चितच प्रत्येक चेंडूला सीमा पार करावं लागेल. 26.50 प्रत्येक षटकामध्ये जे प्रत्येक चेंडू हा सीमा पार करावा लागेल तो सुद्धा हवाई सफर करून. गोलंदाज ऐशान ऑन द राईज खेळतोय स्टेप आउट करून लॉग ऑफच्या दिशेने. मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तैनात होता. हातातून झेल सुटतोय. चेंडू सीमाच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. क्या बात आहे. नक्कीच हेमंतचा जणू कानमंत्र या फलंदाजाने ऐकला असावा. आपण पाहू शकता ओरपीची डिली होती. उत्तम बॅकलिपचा वापर ऑन दी राईज खेळतोय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सरळ 6 धावांसाठी. ऑफ साइड जाऊन पंच केलं तर चेंडूला फॅशिक स्क्वेअर कट पटावे लागेल. बॅकडून तर पॉईंटच्या दिशेने चेंडू येतोय. चांगलं शतरक्षण डीपच्या शतरक्षामार्फत 1च धाव मिळेल. 1 धावाने धावसंख्येमध्ये जरूर वाढ होते. 28 धावा धावफलकावर. एकच हार समाधान व्यक्त करतोय हा फलंदाज. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहतोय फ्लॅशी अप्पर कट खेळतोय आणि 1च धाव मिळतंय या फलंदाजाला. ऐशान पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ऑफ द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन बनवू शकला नाही. खेळला जातो ऑन साइडला. मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो. स्वतः गोलंदाज जातोय. स्ट्राइक एंडला थ्रो गडी बाजूची शक्यता. मात्र या 2 धावा पूर्ण करतो दोन्ही फलंदाज. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 30 धावा. आणखीन जर आपण बघितलं तर 44 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. एकंदरीत विचार केला आता मात्र नक्कीच शर्तीचे प्रयत्न करणं गरजेचं. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल हे विजयी लक्ष्य गाठण्यासाठी, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी. आपण पाहू शकता अशा पद्धतीनं धावचीत होण्यापासून रोखलं होतं, वाचला होता तो खेळाडू. बघूया यावेळेस निश्चितच जर चेंडू इष्टाला लागला असता धावचीत झाला. यावेळेस त्रिपुरा चिच्चरोपेनं बाद. फ्लिंग बोल्ड फलंदाज. राईट आर्म ओ द विकेट से. यावेळेस बघितलं अतिशय चांगला चेंडू हाताळतोय गोलंदाज. निधव चेंडू. अद्याप 1 चेंडू शिल्लक असेल ऐशान याच्या गोलंदाजीमधला. अतिशय चांगली गोलंदाजी झाली अल्टिमेट मुंब्रा संघामार्फत. बघितलं मुंबा परिषदेतून सुद्धा भरपूर संघ आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. आपण जॉली बॉयज बघितलं. त्यानंतर आपण बघितलं किस्मत 11 सुद्धा बघितलं. यावेळेस ऑन द राईज कावकावण्याच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी होता. चेंडू येतोय. मात्र चांगलं शतरक्षण केलं जाते त्या ठिकाणी. 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. फक्त आता एवढंच आपण करू शकतोय आणि जाणलेले फलंदाज अल्टिमेट या ठिकाणी वाकली स्टेट संघाचा आहे. धावांचा जो वेग वाढू शकणार नाही. मात्र जो पराभवाचा अंतर आहे तो अंतर कमी करण्याचा थोडा प्रयत्न आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी. मी विनंती करतोय अल्टिमेट स्पोर्ट्स मुंब्रा या संघाला, कारण वेळ अतिशय महत्त्वाची या स्पर्धेला.
हा महत्त्वाचा घटक आहे. शिस्त आणि वेळ या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य आहे. 6 चेंडू आणि 42 धावा. हेमंत, जी सुरुवात व्हायला पाहिजे होती ती सुरुवात झाली नाही आणि त्याच कारणास्तव ही स्थिती निर्माण झाली. हा दबाव निर्माण झाला, हे दडपण निर्माण झालं. फक्त पहिल्या इनिंगचं पहिलं षटक हे वागले इस्टेट संघाच्या बाजूने होते, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 2 धावा आल्या होत्या आणि 3 गडी तंबूमध्ये परतले होते. त्यानंतर काय जबरदस्त कमबॅक केला अल्टिमेट मुंब्रा संघाने. खरोखरच अल्टिमेट दाखवलेला आहे. 6 चेंडू 42 धावा. मोहम्मद ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं पॉवर प्लेचं, जवळजवळ 7 धावा खर्च केल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. तोच गोलंदाज यावेळेस शेवटचं षटक टाकण्यासाठी. कुठल्याही प्रकारचं दडपण नसेल गोलंदाजावर. VIP डाइस एंड कडून मारा करेल गोलंदाज मोहम्मद. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. राजूसाठी हा चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढला जातोय. लॉंग ऑनचा शतरक्षण डीप मधून येतोय. शतरक्षण करतो त्याच्या अगोदर 1 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 33 या धावसंख्येवर. यस, वेलकम सागर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. आमचे पार्ट टाइम स्कोरर सुद्धा आहेत सागर. पुन्हा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनी. चांगला फटका, अतिशय चांगला ड्राईव्ह लॉग ऑफच्या दिशेने, मात्र शतरक्षक तैनात त्या ठिकाणी. 1 धाव मिळते. 1 धाव आणि धावसंख्या 34 या धावसंख्येवर. फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता विजयासाठी. हेमंत, फक्त औपचारिकता शिल्लक आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. नक्कीच. हॉफली घेऊन लॉकटेड ड्राईव्ह वाईड ऑफ लॉग ऑफच्या दिशेने झेल होऊ शकतोय. सुरेख झेल पकडलेला आहे आणि हा फलंदाज बाद. हे गीत सादर केलं होतं. विविधतेत एकता दाखवणारं हे वैशिष्ट्यपूर्ण पर्व आहे, ही स्पर्धा आहे आणि त्याचंच प्रतीक हे गीत. शेवटचं जोडी मैदानामध्ये पहिल्यांदाच रणजी चषक मध्ये असं पाहायला मिळते. शेवटची जोडी मैदानामध्ये यावेळेस बघितलं एज लागलं जरूर होतं, मात्र कुठल्या प्रकारची धाव घेतलेली नाही या ठिकाणी. कारण बघूया ऑल आउट करण्याची संधी जरूर आलेली आहे अल्टिमेट मुंब्रा संघाला. दीपक अँड विकास शेवटची जोडी मैदानामध्ये या सीझन मध्ये पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा 11वा खेळाडू फलंदाजीसाठी येताना. नेक्स्ट बॉल, यावेळेस यॉर्कर डिलिव्हरी बॅक टू द बॉलर. चांगलं शतरक्षण आपल्या फॉलो थ्रो मध्ये करतोय गोलंदाज. धावसंख्या स्थिर 34 या धावसंख्येवर. यानंतर होणारा सामना RCC राबोडी वर्सेस श्रीकांत 11 कांदिवली या 2 संघादरम्यान असणार आहे. ऑन ड्राईव्ह केला जातो चेंडूला मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव जरूर या ठिकाणी काढली जाते आणि 1 धाव पूर्ण. अशा प्रकारे या सामन्यावर विजय संपादन करतोय तो अल्टिमेट मुंब्रा संघ. कॉंग्रॅच्युलेशन अल्टिमेट मुंब्रा अँड हार्ड लक ठाणा स्पार्टन वागले इस्टेट. जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ठाणे स्पार्टन संघाचं आम्ही विशेष कौतुक करतो. या स्पर्धेत सहभागी झालात आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आपलं योगदान दिलं त्याबद्दल